रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जिल्हा बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। इचलकरंजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने मोर्चा, देशव्यापी संपाला पाठिंबा, प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन। संघटित, असंघटित कामगार व निमसरकारी, सरकारी शिक्षक संघटना व इतर कामगार संघटनेच्या वतीने एक दिवसाचे कामबंद आंदोलन सुरू केले आहे। त्यास आज इचलकरंजीमध्ये सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने मोर्चा काढून या देशव्यापी संपाला पाठिंबा दिला। याबाबतचे निवेदन प्रांत अधिकारी यांना देऊन कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। 16 फेब्रुवारी रोजी देशभरामध्ये विविध क्षेत्रातील कामगारांच्या वतीनं एक दिवसाचा कामबंद आंदोलनाचा इशारा दिला। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज इचलकरंजी प्रांत कार्यालयावर विविध संघटनांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। यामध्ये लाल बावटा जनरल कामगार संघटना, आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय प्रतिनिधी संघटना, बांधकाम कामगार युनियन, खोकेधारक संघटना, किसान सभा, भारतीय जनवादी महिला इत्यादी संघटनांच्या वतीने मोर्चामध्ये सहभाग नोंदवला। कामगार विरोधी आणि मालक धार्जिण्या सरकारी धोरणाला विरोध करण्यासाठी देशभरातील संघटनांनी आंदोलन पुकारले आहे। यामध्ये यंत्रमाग कामगार, मेडिकल प्रतिनिधी, आशा गटप्रवर्तक, घरेलू कामगार, फेरीवाले, शेतमजूर, शालेय पोषण कामगार यांचा समावेश आहे। गेले 36 दिवस आशा व गटप्रवर्तक संपावर आहेत। 8 वर्ष झाली यंत्रमाग कामगारांना पगारवाढ दिली नाही। सरकारचे कामगार खाते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून मेडिकल प्रतिनिधी यांना कंत्राटी कामगार पेक्षा कमी दर्जाची वागणूक दिली जाते। घरेलू कामगारांच्यासाठी वार्षिक बजेटमध्ये कोणतीही तरतूद केली जात नाही। त्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ लागू केलं जात नाही। बांधकाम कामगारांना सरकार विविध योजनांचा लाभ घेता येत नाही। त्यामुळे कामगारांचे अतोनात नुकसान होत आहे। कामगारांच्या प्रश्नाकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष असून बाजारातील महागाईवर सरकारचे नियंत्रण राहिले नाही। गेल्या 5 वर्षांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड वाढले असून याला विरोध करण्यासाठी देशातील संघटित व असंघटित औद्योगिक कामगार एक दिवसाचा संप करून आंदोलन करत आहेत। याबाबत सरकारने सकारात्मक विचार केला नाही तर पुढील काळामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। यावेळी कॉम्रेड दत्ता माने, कॉम्रेड आनंदराव चव्हाण, कॉम्रेड सुभाष कांबळे, कॉम्रेड नूर मोहम्मद बेळकुडे, कॉम्रेड पार्वती जाधव, कॉम्रेड मंदार फडके, मुमताज हैदर यांच्यासह सर्व स्तरातील कामगारांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता। यावेळी मागण्यांचं निवेदन प्रांत अधिकारी कार्यालयात देण्यात आलं। महानकरी न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी।